प्रशासक सरपंच आहेत हे यांना कारभार जमत नाही. त्यांच्या 1 वर्ष काळामध्ये 6 ग्रामसेवक बदली झाले. तुम्ही सक्षम नाही म्हणून उगाच दुसऱ्याच्या नावानं हे करायचं, बॉम्ब मारायचे आहे. 8 दिवस हे प्रशासकाने चालवायचं आहे गाव आणि तुमची जबाबदारी आहे. 4 महिन्यामध्ये उपाध्यक्ष आता आले आणि तुम्ही आठवड्यामध्ये ते राजकारण करून उपाध्यक्षांना टार्गेट करायचं काम करता. जाणून बुजून राजकारण चाललेलं आहे. ते पद तुम्हाला जमत नसेल तर सोडा. गावामधले वेवे दावे तुम्ही काढून गावामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं. नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे सध्या पंचायत ही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. तेथील प्रशासक तथा माजी सरपंच अश्विनी शेगावे यांनी दावा केलेला आहे की गावातील कचरा उठाव असू दे किंवा पाणी पुरवठा किंवा ग्रामसेवक नियुक्तीबाबतचे जे प्रश्न आहेत ते उपाध्यक्षांच्यामुळे अडलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आहेत आपल्यासोबत गडमुडशिंगी गावातील माजी सरपंच तथा प्रशासकीय सदस्य जितेंद्र तानाजी यशवंत. तर नमस्कार सर. नमस्कार. सध्या गडमुडशिंगी गावामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि प्रशासक तथा माजी सरपंच यांनी दावा केलेला आहे की गावामधला जो कचरा उठाव आहे किंवा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा ग्रामसेवक नियुक्तीबाबतचा, तर या आरोपाबद्दल आपली भूमिका काय आहे, काय सांगाल याबद्दल? मला ह्याबद्दल सांगायचं आहे की पहिल्यांदा हे जे हे सरपंच आहेत, प्रशासक सरपंच आहेत, हे यांना कारभार जमत नाही आहे. हे माझा पहिला मुद्दा आरोप असणार आहे की प्रशासक काळामध्ये सरपंच काळामध्ये त्यांच्या 1 वर्ष काळामध्ये 6 ग्रामसेवक हे झाले, बदली झालेत. नेमकं कारण काय होतं बदली होण्यामागे? म्हणजे ते नेमकं म्हणजे त्यांचा जो कारभार आहे तो कारभार ग्रामसेवकांना हाताशी धरून आणि नाही ते कारभार करायचं हे त्यांचं चालू होतं. मग त्या पद्धतीनं काही ग्रामसेवकांची खात्याने चौकशी लागलेली आहे आणि त्यांच्या मनासारखा ग्रामसेवक असावा ह्या संदर्भात त्यांनी हे केलेलं आहे. आता सध्या ते दावा करतायत की उपाध्यक्ष असलेले तानाजी पाटील आहेत, यांच्या दबावामुळे ग्रामसेवक तिथं नियुक्त होऊ शकत नाहीयेत किंवा कचरा उठावाचे जे प्रश्न निर्माण होतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? तिने जो आरोप केलेला आहे की उपाध्यक्षांच्यावर तिने टीका केलेली आहे. उपाध्यक्ष हे 4 महिने झाले हे जिल्ह्याचं राजकारण बघतात. बरं, गेले तुम्ही 5 वर्ष गावचं नेतृत्व करताय गेले आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये गावाला 6 ग्रामसेवक बदली झालेले आहेत आणि एका ग्रामसेवकाची खात्याने चौकशी चालू झालेली आहे. मग मला सांगा, 4 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही उपाध्यक्षांनी दबाव टाकला, मग त्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये उपाध्यक्ष होते का? मग कुठला दबाव आला? म्हणजे तुम्हाला कामच करायचं नाही आहे आणि काम तुम्ही सक्षम नाही आहेत म्हणून उगाच दुसऱ्याच्या नावानं हे करायचं, बॉम्ब मारायचे आहे आणि उपाध्यक्षांच्या नावानं बदनाम करायचं आहे. सर, गावातला कचरा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातोय. तर या काळामध्ये गावामध्ये कचरा उठाव होत नाहीये, तर काय पुढचं पाऊल असणार आहे किंवा तुम्ही काय नियोजन केलेलं आहे का त्याबद्दल? ग्रामसेवक रजेवर गेले होते. त्या रजेच्या मुद्द्यावरती प्रशासक सरपंचांची जबाबदारी होती. ते प्रशासक समितीचे एक घटक आहेत, पण त्यांच्याकडून प्रशासक समितीच्या कोणत्याही गावाचं काम झालं नाही आहे. त्यांनी कारण सांगतात की ग्रामसेवक नव्हते, त्यांना सहीचे नमुने दिले नव्हते, पण ग्रामसेवक ते हजर राहिले होते. त्यांच्या काही गोष्टी सुट्टी असल्या त्यांनी रजेवर गेले होते आणि त्या रजेच्या मुक्तीमध्ये त्यांनी राजकारण केलं. नेमके किती दिवस ग्रामसेवक रजेवर होते? 4 ते 5 दिवस असेल, 8 दिवस गेले होते. मग 8 दिवस रजेवर गेले म्हणजे ते वर्षभर आले नाहीत असं नाही आहे. 8 दिवस हे प्रशासकाने चालवायचं आहे गाव आणि तुमची जबाबदारी आहे आणि त्या प्रशासकाच्या समितीची पण जबाबदारी आहे. पण समितीला विचारातच घेतले नाही आहे आणि स्वतः तुम्हीच करायला लागला आणि ते करत असताना तुम्ही बीडीओंच्याकडे तक्रारी केला. त्याच पद्धतीनं तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्यावर तक्रार केला आणि उपाध्यक्षांचं नाव सांगताय. मग त्या उपाध्यक्षांचं नाव हे करत असताना तर 4 महिन्यामध्ये उपाध्यक्ष आता आले
आणि तुम्ही आठवड्यामध्ये ते राजकारण करून उपाध्यक्षांना टार्गेट करायचं काम करताय. आणि प्रशासक ही तुमची जबाबदारी आहे. कचरा ग्रामपंचायतचे सर्व वाहन आहेत ग्रामपंचायतचे, असं नाही की बाहेरनं वाहन घ्यायचे आहेत, ते ग्रामपंचायतच्या मालकीचे आहेत. आणि उपाध्यक्ष असताना उपाध्यक्षांच्या काळामध्येच ते वाहन घेतलेले आहेत. मग उपाध्यक्ष कुठले राजकारण करायला लागले? पण या सगळे जे राजकारण होत आहेत, एकमेकांवरती आरोप केले जात आहेत, तर यामध्ये गावातले जे मेन प्रश्न आहेत, कचरा असू दे, पाणी पुरवठा असू दे, ह्याकडे दुर्लक्ष होतंय असं होत नाहीये का सर? 100% होतं. याच्यामध्ये जाणून पोजून राजकारण चाललेलं आहे. 5 वर्षामध्ये कधीही राजकारण झालं नाही. उपाध्यक्षांनी कधीही त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही. उपाध्यक्ष आता झालेले आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं गावची धोरण सांभाळतात, काम चांगलं करत उपाध्यक्षांनी केलेलं आहे. आणि आता उपाध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि उपाध्यक्षांना टार्गेट करून गावाला वेटीस धरण्याचं काम हे प्रशासक करत आहेत. आणि माझा आरोप आहे अश्विनी शिरगाव यांना, प्रशासकांना, की तुम्हाला प्रशासक काळामध्ये काम जमत नाही, हे जमत नाही हे तुम्ही म्हणताय, मग तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि BDO सारखा एक चांगला अधिकारी आमच्या गावाला मिळून ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये चांगल्या पद्धतीनं गावाची सुधारणा व्हावी ही मी विनंती करतो. प्रशासक तथा माजी सरपंच यांचा आरोप आहे की ग्रामसेवक जेव्हा हजर झाले, जेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला, तर त्याची कोणतीही पूर्वकल्पना प्रशासकांना किंवा यांना दिलेली नव्हती आणि त्यानंतर तिथं जो गदारोळ झाला, तर त्याबद्दल काय सांगाल आपण? ग्रामसेवक हे हजर होऊन 4 दिवस झाले ते हजर आले होते आणि हजर झाल्यानंतर त्यांनी त्यांची रजा टाकली होती आणि त्या रजेच्या मुत्तीमध्ये गावातला कचरा हे उठवण्याचं काम प्रशासकांचं होतं. हा काय त्यानंतरनं ते केलं गेलं नाही प्रशासकानं आणि ते प्रशासकाने केलं नसल्यामुळे जिल्हा परिषदेला जाऊन आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जाऊन तिथे तिने दगारो केला. म्हणजे तिथं जाऊन तिने तिथं हे केलं आणि तिथं जिल्हा परिषद उपाध्यक्षांना टार्गेट केलं गेलं काय. आणि हे झाल्यानंतरनं BDOनी त्यांना फोन केला की बाबा असं आणि तुमची रजा संपली का नाही. मग ती रजा संपल्यानंतरनं ते रजाच्या संपायच्या आधी ते गावामध्ये हजर झाले. म्हणजे असं नाही की ते हजर झाले असं नाही, ते पहिल्यांदा हजर होतेच ना. ते रजा त्यांची संपल्यानंतर ते गेले आणि ते समजल्यास ग्रामस्थांना समजले, ग्रामस्थ सत्काराला गेले. हाच विषय हा सदस्यांकडून न होता ग्रामस्थांकडून तो झालेला आयोजित आहे. केला आणि सत्कार हा करत असताना ग्रामस्थ पण तिथं होते आणि ग्रामसेवक येतात म्हणून समितीचे काही सदस्य तिथे गेले होते कामाचे नियोजन विचारण्यासाठी. अच्छा. आणि त्यानंतर जो गदारोळ झाला किंवा जो दंगा झाला, तर तो नेमका प्रकार काय होता, का घडला किंवा कशामुळे घडला असं वाटतं? ह्याच्यामध्ये राजकीय हे असल्याशिवाय ते होणार झालेलं नाहीये. कारण त्यांना कुठलाही ग्रामसेवक टिकू द्यायचा नाहीये आणि गेले 1 वर्ष 6 ग्रामसेवक त्यांनी हे केलेले आहेत आणि त्यांना हे कामच करायचं नाहीये आणि गावाला वेटीच धरायचं आहे. ह्यासाठी तो गदारोळ झालेला आहे. आणि त्यावेळी समितीची काही लोक म्हणत होते की बाबा आपण सहीचे नमुने घेऊन त्यांना हजर करूया, पण ते विषय साईटलाच राहिला आणि त्यांना शिवेगाळी करण्यात आली. सर, गडमुडशिंगेमध्ये राजकीय वातावरण तापलं असतानाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गावकऱ्यांच्या दृष्टीने असणारा आरोग्याचा, जो कचऱ्याशी रिलेटेड आहे, तर कचरा उठाव झालेला आहे की नाही आणि त्याचे पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? कचरा उठाव अजूनही झालेला नाही आहे. प्रशासक सरपंचांनी आपल्या स्वखर्चानं कचरा उठवणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं, पण अद्यापी ग्रामसेवकांच्या सुट्टीच्या काळामध्ये कचरा उठवला, त्यांची जबाबदारी होती, त्यांनी उठवला नाही आणि 8 ते 15 दिवस गावाला वेटीस धरलं कचरा, लाईट, पाण्याच्या संदर्भात. आणि आता ते म्हणतात की मी माझ्या स्वखर्चानं मी करतोय. पण मला एवढंच सांगायचं आहे, स्वखर्च करत असताना स्वतःचा खर्च लावून, स्वतःची लोकं लावून ते काम करायचं असतं. पण तुम्ही आदेश दिलाय, ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामपंचायतचे ट्रॅक्टर आणि सर्व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी लावून तुम्ही तो कचरा उठवायचं काम केलं. मग तुम्ही सामाजिक भान लावून काय काम केलं? बरोबर आहे. तुम्ही रस्त्यावर उतरलं का? गावागावातला कचरा उठवलं का? हां, ते उठवला गेला नाही. बरोबर आहे. आणि काही ठिकाणचा कचरा हिने उठवला गेला, काही ठिकाणचा कचरा उठवला अजून गेलेला नाही, तिथे दुर्गंधी सुटलेले. ज्यावेळी मी प्रशासक सदस्य म्हणून मी काही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना फोन लावला, तर ते म्हणले की आज आम्ही सुट्टीवरती आहे.
मग तुम्ही सांगा, तुम्ही वैयक्तिक काम करत असताना युद्ध पातळीवरती तो कचरा उठवला पाहिजे होता. गेले 15 दिवस गावाला दुर्गंधी सुटलेली आहे. आज ज्येष्ठ लोक, वयस्कर लोक, लहान मुलं शाळेला जाताना दुर्गंधी सुटलेली आहे. तरी तुम्ही 15 दिवस लोकांना गावाला वेठीस धरला आणि आत्ता सुद्धा तुम्ही गावाला वेठीस धरता आणि तुम्ही म्हणता की तुम्ही श्रेय घ्याला की मी स्वतः स्वखर्चानं करतो. मग स्वखर्चानं करत असताना तर ग्रामपंचायतीची लोक तुम्ही लावलेलं आहे, बरोबर आहे. मग ते आदेश त्यावेळी का दिले नाही? ज्यावेळी ग्रामसेवक रजेवर होते त्यावेळी तुम्ही काय केलं नाही? म्हणजे हा मुद्दा राजकीय आहे. त्या मुद्द्याला धरून 4 दिवसाचा मुद्दा धरून उपाध्यक्षांना टार्गेट करायचं आहे. मग उपाध्यक्षांना टार्गेट धरून गावाला वेठीस धरायचं आहे. पण मला एवढंच सांगायचं की ह्यात उपाध्यक्षांचा काहीच रोल नाही आहे. तुमची जबाबदारी आहे, प्रशासक म्हणून तुमचं काम आहे. कचरा, लाईट, पाणी, नागरिकांना सुविधा देणं तुमचं काम आहे. ते तुम्ही करू शकत नाही. आणि अद्यापही अजून गावातला कचरा उठला गेलेला नाही आहे. आणि ग्रामस्थांनी स्वतः वर्गणीच्या स्वरूपात JCB स्वतः खाजगी JCB बोलवले, ट्रॅक्टर बोलवलेत आणि तो कचरा कालच्यान काढण्याचं काम चालू आहे. आणि समितीचे काही सदस्य पण त्याच्यामध्ये आहेत, ग्रामस्थ पण त्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही बाईट देऊन लोकांना सांगता की मी गावातला कचरा उठवलेला आहे. तुम्ही बघू शकताय की एका बाजूला काय चित्र केलं जातं आणि ते काय रंगवलं जातं. मग तुम्ही तर म्हणताय की मी वैयक्तिक करतोय, मग समितीतली काही लोक आणि ग्रामस्थ काय काम करायला लागले? गावातला कचरा का उठला गेला नाही आहे? अद्याप पाणी का अजून लोकांना मिळालेलं नाही आहे? आणि ती तर लोक तुमची ग्रामपंचायतची होती, मग त्या काळामध्ये 8 दिवस ती लोक कुठे गेलीत? का कचरा उठवला नाही? म्हणजे नेमकं राजकारण करून उपाध्यक्षांना टार्गेट धरून गावाला बदनाम करण्याचं काम हे करत आहेत. माझी एकच विनंती आहे की तुम्ही सत्य काय आहे हे ओळखावं आणि त्याच्यावरती योग्य ते कडक हे व्हावी. आणि त्यांना हा कारभार जमत नाही आहे, तिने त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा. आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं BDOंच्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्याचे पाठपुरावा चाललेले आहे. आणि अशा प्रशासक सरपंचाला गावाचं तुम्ही गावाला एक तुम्ही 8 दिवस वेठीस धरले, कशासाठी धरलेला आहे? हा माझा त्यांना प्रश्न आहे. तुम्ही प्रशासक म्हणून काम करताय, तुमची जबाबदारी आहे त्या पदावर बसताना. ते पद तुम्हाला जमत नसेल तर सोडा, पण त्याच्यामध्ये राजकारण करून गावाला वेठीस धरण्याचं काम का करताय? मग 8 दिवसाच्या काळामध्ये तो कचरा उठला असता, दुर्गंधी सुटली नसती, लोकांना वास आला नसता. गावामधले वेवे दावे तुम्ही काढून गावामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं. मग ते करून सुद्धा ग्रामसेवक हजर झाले आणि म्हणतात की मला हजर झाले नाही. म्हणजे ग्रामसेवक हजर झाले आहेत आता. आणि हे हजर कधी झाले? ते ग्रामसेवकांना हा सगळा चित्र दिसल्यानंतरनं BDO साहेबांच्या तुम्ही तक्रार करायला गेले. आणि तक्रार कुठल्या मुद्द्याचे? ग्रामसेवक येत नाहीत, ग्रामसेवक तर रजेवर गेलेले आहेत. आणि BDOने त्यांना सांगितलं की तुम्ही रजा तुमची कॅन्सल करा आणि गावामध्ये पहिला जा. ते आले तिथं. मग ते आल्यानंतर हे काम कुणाचं आहे? प्रशासकाचं काम आहे की त्यांना घेणं आणि त्या 8 दिवसाच्या काळामध्ये काय जे घडले, काय गावाचा कचरा उठवायचा ह्याच्यावर विचारच नाही आहे. मग मला तुम्ही सांगा, मग ग्रामसेवक आल्यानंतर ना तुम्ही त्यांना हजर करण्याची जबाबदारी कुणाची आहे? कोण? तुम्ही प्रथम प्रशासक म्हणून काम करताय, गावाला वेठीस धरण्याचं तुमचं काम आहे, तुम्ही केलेलं आहे. मग ग्रामसेवक आल्यानंतर ना मग का तुम्ही सहीचे नमुने दिले नाहीत? का त्यांना तुम्ही काम करायला दिले नाही? आता सर प्रशासक हजर झालेले आहेत, तर प्रशासक सदस्य म्हणून जेव्हा ग्रामसेवक आता हजर झाल्यानंतर पुढचं पाऊल काय असणार आहे? म्हणजे कचऱ्याच्या दृष्टीने असू दे, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने असू दे, काय असणार आहे पुढचं पाऊल? आता प्रशासक ग्रामसेवक हजर झाल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला जे गावामधला जो कचरा आता ग्रामस्थांनी उठवलेला आहे, त्यानंतर तिथं आम्हाला दुर्गंधी सुटलेली आहे
काही ठिकाणी गटरच तुंबलेले आहेत, पाणी नाही. आता त्याच्यामध्ये पावसाळा चालू झालेला आहे, त्यामध्ये काही ठिकाणी लिकेज आहे, ते आम्हाला त्याच्यावरती हे केलं पाहिजे. डेंगूसारखे आजार आता इथे येणार आहेत, म्हणजे प्रशासकांना एक चॅलेंज म्हणून आपण पुढे जायला लागणार आहे गावासाठी. आणि त्यामध्ये 8 दिवसामध्ये ती दुर्गंधी सुटलेली आहे, त्याच्या उपाययोजना कशी होतील, डास वाढलेले आहेत त्याच्यावरती फवारणी कशी करता येईल, ह्याच्यावरती आमचं लक्ष असणार आहे. आणि ह्याच्यावरती लक्ष असून पूर्णपणे गावाला जे काय 8 दिवसाच्या काळामध्ये जे काय प्रशासक सरपंचांनी जे वेटीस धरलेलं आहे ते आता प्रशासक आल्यानंतर आम्ही ते पूर्णपणे आमच्या वतीने प्रशासक सदस्य आणि आमचे काही सदस्य असतील आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ते पूर्ण केले जाईल. गडबुडशिंगी येथे आता ग्रामसेवक हजर झालेले आहेत. तिथल्या गावातील असणारे प्रश्न, कचरा किंवा पाणी पुरवठ्याचा आता पूर्णत्वाला जातोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. असेच अपडेट्स मी घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर.